असताना नगरसेविका प्रमुख मुंबई महानगरपालिका आज आपण जागतिक ऑटिझम जागृतता इकडे चांगला एक कार्यक्रम घेतला होता. समग्र पहिलं तर त्यांचे अभिनंदन योग्य चांगल्या रीतीने नेहरू सायन्स सेंटरने आणि त्यांना प्रतिसाद पण मिळालेला आहे. प्रचंड लोक आलेली आहेत या कार्यक्रमासाठी आणि जे आपला मेन उद्देश आहे त्याच्या लोकांना अवेअरनेस करायला हे चांगला उद्देश आहे. या समग्र फाउंडेशन ते 17 वर्ष गेले हे काम करत आहेत या फील्डमध्ये या क्षेत्रात आणि त्याने खूप आता जेव्हा त्याने स्टार्ट केलं असेल तर मे बी तितकं म्हणजे अवेअरनेस नसेल, लोकांना माहिती नसेल. पण आजच्या त्यांच्या मला वाटतं त्यांचा पण हातभार असेल याच्यात अवेअरनेस तितकं झालेलं आहे. लोकांना आता ऑटिझम काय आहे आणि त्याच्यात स्पेक्ट्रम काय असतं त्याची जाणकारी आता आलेली आहे. पण हे जे अजून आपल्याला पुढे टाकायचे असेल किंवा पुढे जायचंय त्याच्यात आपल्याला या सगळ्या प्रोग्रामचा खूप सपोर्ट असतो. कारण लोकांमध्ये इन्क्लुसिव्हिटी पण व्हायला पाहिजे. फक्त अवेअरनेस करून चालत नाही, त्यांना एक्सेप्टन्स करून आणि इन्क्लुसिव्हिटी सोसायटी कसं वागून त्यांच्यासोबत कसं इंटरॅक्ट करायचं हे पण लोकांना सहानुभूती लोकांमध्ये असते. पण त्यापेक्षा त्याबरोबर कसं या मुलांसोबत किंवा या लोकांसोबत आपल्याला कसं चांगल्या रीतीने इंटरॅक्ट करायचं आणि त्यांना सुद्धा जे ट्रेनिंग हवी असते ते पण ते करायचं एक हे प्रयत्न आहे. आणि माझ्यातर्फे मी कॉर्पोरेटर आहे, नगरसेविका असतो. आमच्या क्षेत्रात जे म्युनिसिपल स्कूल आहे त्याच्याबरोबर त्याच्या मुलांचे जे काय म्हणतात डायग्नोसिस जे करायचं तसले कार्यक्रम राबवायचा मी ह्याला समग्र फाउंडेशनला हे दिलाय, प्रपोजल दिलाय की आपण असं काहीतरी करू की आपण अर्ली डायग्नोसिस करू इन बीएससी शाळेत. कारण तिकडे फक्त आणि टीचर्सला पण कसं सेन्सिटाईज पण करू शकतो, कसं मुलांबरोबर घेणं आपल्याला त्यांना कसं वागायचं कसं त्यांना ट्रेनिंग द्यायची ते पण आपण करू शकतो. नाहीतर थोडासा जसं आज शांत पण आलेली त्याने जसं सांगितलं की पेरेंट्स मध्ये म्हणजे जे आपले पेरेंट्स आहेत या मुलांचे त्यांच्यात खूप पेशन्स असतो, तसंच टीचर्स आणि ह्यांच्यात पण ते पेशन्स हवं आहे. आणि मी बृहन्मुंबई महानगरपालिकेत काम करत असताना तिकडे जे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचे काम काय हे आपण उपक्रम घेते त्याच्यात पण कसं आपण इन्क्लुसिव्ह आणि ऍक्सेसिबल डिझाईन करू त्याने पण काम केलं पाहिजे. असंच थोडेफार आपले आयडियाज आहेत जे आपण केलं तर लोकांमध्ये थोडंसं जागरूकता येईल आणि आपल्याला त्यांना फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट पण देता येईल. हे बोलून मी 2 शब्द संपवते. धन्यवाद.